आज आपण शिकणार आहोत मॉड्यूल टू मॉड्यूल कम्युनिकेशन. आता आपल्याकडे बघा, मॉड्यूल टू मॉड्यूल कम्युनिकेशन म्हणजे काय? एक माझ्याकडे शेअर्ड मॉड्यूल असणार आणि दुसरा असणार आहे आपल्याकडे इनबिल्ट एक मॉड्यूल आहे ज्याचं नाव आहे. एकच मिनिट, गिव्ह मी अ मिनिट. आय विल बी चेक, डिलीट अँड डिलीट अगेन. या, आपल्याकडे एक इनबिल्ट मॉड्यूल आहे, त्याचं नाव आहे ऍप मॉड्यूल. ओके, इथे बघा, हा ऍप मॉड्यूल नावाचा एक आपल्याकडे मॉड्यूल आहे. तसाच मला एक अजून एक मॉड्यूल बनवायचा आहे. कोणता मॉड्यूल? शेअर मॉड्यूल. आता एक मॉड्यूल दुसऱ्या मॉड्यूलला डेटा कसा शेअर करणार? आता मला इथे 2-3 मॉड्यूल बनवावं लागतील. तुम्ही 2 मॉड्यूल बनवतो. मॉड्यूल बनवायची एक कमांड आहे विथ राउटिंग वगैरे. तर मी ते तुम्हाला सांगतोय, एकच मिनिट द्या. ओके, दॅट्स गुड. हा माझा प्रोजेक्ट एक्झिक्यूट झालेला आहे. चेक करूया आपला प्रोजेक्ट एक्झिक्यूट झाला का. आता ओपन का नाही झाला? नो वरी. नाही झाला तर इथे मी लोकल होस्ट टाकून एक्झिक्यूट करतो. झालेला आहे. सो मी इथे आलो, न्यू न्यू टर्मिनल ओपन केला. इथे मी सी डी प्रोजेक्टचं नाव प्रोजेक्ट 1. याच्यामध्ये मला काय करायचं आहे? एक नवीन मॉड्यूल जनरेट करायचा आहे. NGGM, एम स्टँड फॉर मॉड्यूल. ओके, पाहिजे तर मी त्याचा फुल फॉर्मही लिहू शकतो, काही इश्यू नाहीये. फुल फॉर्म लिहून टाकूया. मॉड्यूल, कोणता मॉड्यूल पाहिजेत मला इथे? USER, युजर मॉड्यूल, युजर्स मॉड्यूल. ओके, युजर्स मॉड्यूल. आणि हायफन हायफन मला राउटिंग पण पाहिजेत हा. म्हणजे त्याच्यावर गेल्यावर नेव्हिगेशन वगैरे वगैरे झालं पाहिजे. तर त्यासाठी मी इथं राउटिंग, म्हणजे मला एक मॉड्यूल बनवायचं आहे ज्याचं नाव असेल युजर. आणि त्याच्याच मध्ये मला काय करायचं आहे? त्याची स्वतःची राउटिंग पण असली पाहिजे. क्लिअर? तर इथे मी एंटर केलं. तर इथे आता एक मॉड्यूल बनेल. ओके, हे बघा, एक मॉड्यूल बनला आणि त्याच्यात मी एक TS फाईल पण बनली, युजरची राउटिंग फाईल पण बनली आहे. ही आहे राउटिंग फाईल, मॉड्यूल फाईल, आणि वरती आहे राउटिंग फाईल. चला चेक करूया, इथे कुठे युजर दिसते का तुम्हाला? हा, इथे दिसला. आता याच्यामध्ये बघा, एक राउटिंग फाईल, जसं आपल्याकडे इथे ऍप मध्ये ऍप मॉड्यूल बनला, तसाच इथे मला युजर मॉड्यूल डॉट टी एस बनला.
इथे बघा ऍप डॉट राउटिंग डॉट मॉड्यूल डॉट टी एस बनला, तसंच इथे युजर युजर राउटिंग डॉट मॉड्यूल डॉट टी एस बनला. क्लिअर? या दोघांमध्ये पण सेमच काम होणार, बट आता हा वेगळा मॉड्यूल आहे, हा वेगळा मॉड्यूल आहे. ओके, क्लिअर? Yes, sir. ओके, दॅट्स गुड. तर आता मला काय करायचं आहे, हे दोन मॉड्यूल आहेत ना, या दोन मॉड्यूल मध्ये काहीतरी आपल्याला कम्युनिकेशन करायचं असेल, तर त्यासाठी मी एक घेतो, शेअर मॉड्यूल पण घेतो, किंवा हा युजर मॉड्यूलच ठेव, आपण शेअर मॉड्यूल ठेवूया. या दोन कंपोनेंट्स मध्ये जर का मला काही शेअर करायचं असला, काही डेटा वगैरे शेअर करायचा असला, तर तो कसा करणार मी? ओके, तो कसा शेअर करणार, तर त्यासाठी मी यूज करणार मॉड्यूल कम्युनिकेशन युजिंग बाय शेअर मॉड्यूल और सर्व्हिस. एका सर्व्हिसचा यूज करणार आणि मी काय करणार, सर्व्हिस थ्रू डेटा सेंड आणि गेट करणार. आपल्याकडे दोन मॉड्यूल आहेत, एक आहे ऍप मॉड्यूल आणि एक आहे युजर मॉड्यूल. User तर module. हा, तर मी काय करतो, युजर मॉड्यूल मध्ये एक कंपोनेंट बनवतो युजर कंपोनेंट म्हणून. ओके, चला आता मी युजर मॉड्यूलला सी डी याच्यातनी एस आर सी याच्यातनी ऍप याच्या बॅकस्लॅश हा बॅकस्लॅश ऍप मध्ये बॅकस्लॅश यू टाकतो, युजर्स आलं, एंटर केलं, एन जी जी सी, आणि इथं बनवतो युजर. ओके, युजर कंपोनेंट आता तयार होईल. इथे बघा आता युजरच्या आतमध्ये एक युजर कंपोनेंट तयार झाला. इथं दिसतं युजर कंपोनेंट. हॅलो? Yes, sir. Yes, sir. ओके, इथे युजर कंपोनेंट आपल्याला दिसत असेल, बट या ज्या युजर कंपोनेंटचं रजिस्ट्रेशन आपण म्हणतो, तो कुठे ऍप मध्ये झालं नाहीये. इथे बघा, हा काय बोलतो, अपडेट कोणत्या फाईलला केलंय, आणि युजर डॉट युजर मॉड्यूल डॉट टी एस फाईलला अपडेट केलं. ऍप मॉड्यूल डॉट टी एस फाईलला अपडेट केलं का? इथे बघा, कुठे दिसतोय का तुम्हाला? इथे नाही दिसत. का नाही दिसत? कारण की हा जो कंपोनेंट बनवला आपण, हा युजर मॉड्यूलचा पार्ट आहे. ओके, इथे बघा, आलं का युजर कंपोनेंट? Yes, sir. हा, तर इथे आता दोन मॉड्यूल वेगवेगळे झाले. हा एक वेगळा मॉड्यूल झाला आणि हा एक ऍप मधला मेन मॉड्यूल आहे. हा ऍप हा मेन मॉड्यूल आहे. क्लिअर झालं? काही डाऊट आहे तुम्हाला याच्यात? नाही. सो नाव, आता मला काय करायचं, यांच्यात डेटा शेअर करायचा मला. या ऍप मॉड्यूल पासून या युजर मॉड्यूलला डेटा पाठवायचा आहे. तर त्याआधी मला हा मॉड्यूल दिसला तर पाहिजेत ना कुठेतरी, बरोबर का नाही? सो मी इथे आलो, पहिले राउटिंग मध्ये आलो, इथे आलो. ओके, दॅट्स गुड. इथे कर्ली ब्रेसेस याच्यातनी टाकला, पाथ युजर, पाथ घेतला, कॉलन स्ट्रिंग मध्ये इथे टाकलं, युजर, बाहेर आलो, कॉमा, कंपोनेंट, मला कोणता कंपोनेंट पाहिजेत, युजर कंपोनेंट. ओके, आणि इथे युजर कंपोनेंटला मला इम्प्लिमेंट करावं लागेल. ओके, युजर कंपोनेंट आला. इथे युजर कंपोनेंट कंट्रोल एस केलं, या राउटिंग मध्ये युजरच्या राउटिंग मध्ये कंट्रोल एस झालेला आहे. त्यानंतर मी आता आलो युजरच्या राउटिंग मध्ये, झालं काय? ओ सॉरी, इट्स माय मिस्टेक. कंट्रोल झेड केलं,
इथे जेव्हा मी युजर टाकेन तेव्हा मला काय करायचंय, चाइल्डला लोड करायचं आहे. तर मी इथे टाकणार लोड चिल्ड्रन कॉलन. इथे एक मेथड चालवायची मला, एरो फंक्शन्स असं म्हटलं जातं. एरो फंक्शन आणि इम्पोर्ट कोणता करायचा आहे, माझा युजर मॉड्यूल इम्पोर्ट करायचा आहे. ओके, कोणता युजर मॉड्यूल. आता या इथं क्लिक केलं तर इथे बघा युजर मॉड्यूलला इम्पोर्ट करायचं आहे. तर हा युजर मॉड्यूल मला इथे इम्पोर्ट झाला पाहिजे जेव्हा मी युजर वरती करेल. तर इथे आलो युजर मध्ये, राउटिंग मध्ये, आणि इथे टाकणार जेव्हा इथे घेणार पाथ ब्लँक मध्ये मला युजर कंपोनेंट दिसला पाहिजे. डिफॉल्ट मध्ये मला युजर कंपोनेंट इथे दिसला पाहिजे. अं, हा युजर कंपोनेंट इथे डिफॉल्ट मध्ये मला युजर कंपोनेंट दिसला पाहिजेत. नाव मी आता इथे येणार ब्राउझर वरती, चेक करणार. आता इथे कोणता कंपोनेंट दिसतोय, आपण राउटिंग केली आहे का? नाही. सो राउटिंग मध्ये आलो, HTML वरती. इथे आल्यावर हे बंद केलं आणि इथे राउटर आउटलेट मी चालू करून ठेवतो. कंट्रोल एस केला. नाव चेक. इथे काहीच नाही दिसत आहे. आता इथे जेव्हा मी स्लॅश युजर टाकेन तर युजर वर्क आलं का? Yes, sir. Yeah. तर इथे आता युजर वर्क आलं. तर हा दुसरा मॉड्यूलला याने इम्पोर्ट केलं, म्हणजे इथे URL आपण चेंज केली, डायरेक्ट युजर मॉड्यूल इथे लोड झालेलं आहे. क्लिअर. आता याच्या नंतर मला काय करायचं आहे, यांचं कम्युनिकेशन करायचं आहे. कोणतं, मला या मॉड्यूल पासून डेटा समजा पाठवायचा असेल, पाईप पासून मी डेटा कोणता तरी पाठवतोय, तर मला तो डेटा रिसिव्ह झाला पाहिजे. किंवा फॉर्म मधून मी डेटा पाठवतो, चला आपण या फॉर्मचा डेटा कुठे पाठवूया, युजरला पाठवूया. ओके, फॉर्मचा डेटा आपण युजरला पाठवूया. सो मी इथं आता इथपर्यंत झालं. फॉर्मचा डेटा मला पाठवायचा आहे, तर त्यासाठी मला इथे जनरेट करणं आहे सर्व्हिस. CD डॉट डॉट बॅकला आलो. इथं मी MKDIR आणि SE सर्व्हिस नावाचं फोल्डर बनवलं. ओके, आणि CD करून याच्यामध्ये सर्व्हिस नावाचं फोल्डर ओपन केलं. आणि याच्यात आता NGGC आणि कोणती बनवायची मला, समजा मी इथे बनवणार DATA डेटा शेअर. ओके, डेटा शेअर नावाचं एक सर्व्हिस बनवली. NGG नाही पाहिजेत मला, S पाहिजेत. S स्टँड फॉर सर्व्हिस, NGGS सर्व्हिस, आणि इथं डेटा शेअर. एंटर केलं. इथे बघा सर्व्हिस नावाचं फोल्डर, त्याच्यामध्ये डेटा शेअर सर्व्हिस आलं. आता याच्यामध्ये मला काय करायचं आहे की जो पण डेटा आला तो शेअर झाला पाहिजे. म्हणजे फॉर्म कडून आपण जो पण डेटा पाठवू तो कोणत्या याला रिसिव्ह झाला पाहिजे, या आपल्या युजरला रिसिव्ह झाला पाहिजे. तर यासाठी मला सिंपल एक गोष्ट करायची आहे. इथे आलो. इथे मी एक मेसेज काय करू,
हा, इथे सर्व्हिस मध्ये प्रायव्हेट प्रायव्हेट डेटा आणि डेटा टाईप आणि इज इक्वल टू, हे हँग का झालं? हा, इज इक्वल टू न्यू बिहेवियर सब्जेक्ट बिहेवियर सब्जेक्ट याचा डेटा टाइप मला घ्यायचा आहे, काय असणार? ॲनी असणार आणि याच्यात मी काहीतरी पास करेन. फिलहाल नल पास करतो. याच्यात डिफॉल्ट मध्ये काहीतरी नल पास करून दिलं मी. ओके. त्यानंतर मला एक मेसेज बनवायचा, एक ऑब्झर्वेबल बनवायचा आहे. तर मी इथे डेटा डॉलर आणि दिस डॉट डेटा याच्यात पास करतो आणि एक अपडेट डेटा नावाचा मेथड बनवली आणि त्याच्यात मी एक टाकलं. हे बघा, अपडेट डेटा नावाची एक मेथड बनवली, त्याच्यात मी एक व्हेरिएबल बनवला न्यू डेटा आणि दिस डॉट, हे बघा वरती जो डेटा बनवलाय त्याच्यात मी टाकलं दिस डॉट डेटा आणि नेक्स्ट मध्ये मला काय करायचं, प्रोसेस करायचंय. जो काही डेटा येणार आहे त्या डेटाला मला पुढे सेंड करायचा आहे. तर मग मी इथे डॉट नेक्स्ट आणि तो नवीन आलेला डेटा मी इथे सेंड करणार, कंट्रोल एस करणार. तर आता मला हा सगळ्यात पहिले डेटा घ्यावा लागेल. तर डेटा घेण्यासाठी मी माझ्या फॉर्म मध्ये जातो. हा, ओके. सो आपण इथे कोणताही रिएक्टिव्ह किंवा टेम्पलेट ड्रिवन चेक करा. टीएस फाईल, ओके, याच्या प्रकारे इथं आलेली आहे. बट मला तो डेटा फॉर्म फॉर्म पण दिसला पाहिजेत ना, तर त्यासाठी मी इथं राउटिंग मध्ये आलो आणि याच्या आधी इथे पाथ रिडायरेक्ट, हे नाही टाकत रिडायरेक्ट वगैरे, हे सगळं काढून टाकलं. इथं घेतो लॉग इन आणि कंपोनेंट मला कोणता दिसला पाहिजे, कंपोनेंट कॉलन कंपोनेंट्स कोणता दाखवायचा मला, लॉग इन कंपोनेंट. तर आपण हा लॉग इन बनवला का नाही, रिएक्टिव्ह बनवला ना. हा, इथं रिएक्टिव्ह रिएक्टिव्ह कंपोनेंट, हा रिएक्टिव्ह फॉर्म डॉट कंपोनेंट हा आहे ना. रिएक्टिव्ह फॉर्म डॉट कंपोनेंट. सो नाव इथे आलो मी ब्राउझरवर, युजरचे काढून टाकलं, स्लॅश लॉग इन घेतलं आणि एंटर केलं. इथं मला दिसतो माझा फॉर्म. एवढ्या सगळ्या फील्ड राईट क्लिक करून इन्स्पेक्ट करून मी या फील्ड भरतोय. हा, सगळ्या फील्ड भरल्या, कंपनीचं काहीतरी टाकून देतो, ऍक्टिव्ह केलं. कन्सोल मध्ये येत आहेत का बघा, सगळ्या फील्ड आपल्या कन्सोल मध्ये येत आहेत. ओके. तर मला याच फील्डला कुठे युजरला पाठवायचं आहे. तर आता मला याच फील्डला जर का युजरला पाठवायचं आहे, तर मी याच्या टीएस मध्ये आलो. टीएस मध्ये आल्यानंतर इथे कॉमा देऊन जी आपली सर्व्हिस आहे प्रायव्हेट डेटा सर्व्हिस इज इक्वल टू डेटा सर्व्हिस, इथं आता मला इम्पोर्ट करावी लागेल. हा, इथे आता इम्पोर्ट झालेली नाहीये म्हणून मला ही इम्पोर्ट करावं लागेल. तर रिमूव्ह केलं, DATA डेटा
येस, डेटा शेअर सर्व्हिस. ओके, डेटा शेअर सर्व्हिस आलं. त्यानंतर आता मी काय करतो, इथनं एंटर केलं, दिस डॉट डेटा सर्व्हिस डॉट, आपण एक मेथड बनवली तिथे अपडेट डेटा, आणि याच्यामध्ये मला काय करायचंय, जो माझा लॉग इन आहे याच्या व्हॅल्यूज तिथे सेंड करायच्या आहेत. ओके, तर त्या व्हॅल्यू मी सेंड केल्या. क्लिअर? ह्या सेंड झाल्यानंतर मला ऑटोमॅटिक इथून व्हॅल्यू जशा सेंड झाल्या तसं मला नेव्हिगेट करायचंय कुठे, युजर